नमस्कार मंडळी. माझं नाव शैलेश देशपांडे. रेषांमधली भाषा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मंडळी, ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत या दुसऱ्या पर्वातली आज मी सादर करणार आहे 25वी आणि या पर्वातली शेवटची कविता. कवितेचं नाव आहे जसंच्या तसं. जसंच्या तसं ही कविता जॉर्जिया ओकीफ यांनी काढलेल्या ॲब्स्ट्रॅक्शन ब्लू या पेंटिंगच्या मूळ गाभ्यावर आधारित आहे. ह्या चित्रामध्ये परस्पर विरोधी स्वरूपात मांडलेल्या निळ्या रंगांमध्ये असणाऱ्या जणू द्वंद्वांना जॉर्जिया ओकीफ यांनी सादर केलंय असं मला वाटलं. इंग्रजीमध्ये आपण ज्याला जक्स्टॅपोजिशन म्हणतो त्या पद्धतीने वेगवेगळ्या निळ्या रंगांना परस्पर विरोधी भासात जॉर्जिया ओकीफ यांनी खूप मस्त पद्धतीने याच्यात मांडलेलं आहे. चिनी तत्वज्ञानात सुद्धा आपण यिन आणि यांग या विचारांच्या विरोधी भासांचं आपल्याला त्याच्यामध्ये जाणवतं चिनी तत्वज्ञानामध्ये. तर या चित्राकडे तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला देखील या चित्रामध्ये निळ्या रंगांचा ॲब्स्ट्रॅक्शन पद्धतीने वापर करून यिन आणि यांग पद्धतीतला परस्पर विरोधी भास दाखवलाय असं तुम्हाला जाणवेल. म्हणूनच आज मी सादर करणार आहे एक नाही तर दोन कविता. पहिली कविता जी मी सादर करणार आहे ती एका अनामिक कवीने लिहिलेली आहे. ही कविता मला काही वर्षांपूर्वी सोशल मीडियामधून आली आणि मला ही कविता खूप आवडली. तुम्ही ही कविता जेव्हा ऐकाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की ही कविता अशी हलकी आणि गतिमान आहे. यात खेळकर पद्धतीने हा अनामिक कवी आपल्याला भूतकाळात घेऊन जातो आणि एक प्रकारची भूतकाळातली स्वीकार्यता आपल्याला ह्याच्यातनं तो दर्शवतो. म्हणूनच मला असं वाटलं की ही कविता ऐकून त्या चिनी तत्वज्ञानातलं यांग हा जो प्रकार आहे, जो नॉस्टॅल्जिया दाखवतो किंवा पॉझिटिव्हिटी दाखवतो, त्या पद्धतीची ही कविता मला वाटते. आणि म्हणूनच मी जेव्हा ह्याला रिप्लाय लिहिला त्यावेळेला माझं उत्तर हे यिन पद्धतीचं आहे. ते त्या उत्तर असणाऱ्या कवितेमध्ये, उत्तराच्या कवितेमध्ये तुम्हाला जाणवेल की ती कविता अशी अंतर्मुख करणारी आहे. त्या उत्तरामध्ये असहाय्यता आणि अपरिहार्यता पण आहे. शेवटी कसं आहे ना, की आपल्या सर्वांना सर्व काही कधीच मिळत नाही. आपल्या सर्वांना सर्व काही कधीच मिळत नाही. त्याप्रमाणे आठवणींना उजाळा देत त्याच्याशी परिस्थितीशी जुळवत पुढे जात राहणं हीच एक हेच एक सत्य आहे. अशी भावना जशी मला या कवितेतून वाटली तशी तुम्हालाही जाणवेल अशी मी आशा करतो. तर सादर करतो या 25व्या भागातल्या दोन कविता. पहिली कविता आहे अनामिक कवीची आणि दुसरी कविता आहे माझी. तर मंडळी, पहिली कविता आहे जसंच्या तसं. जसंच्या तसं राहील का सारं, जसंच्या तसं राहील का सारं, हाक नुसती ऐकून थांबल का वारं. जसंच्या तसं राहील का सारं, हाक नुसती ऐकून थांबल का वारं. धपाट्याबरोबर मिळतील का आईच्या हातचे पोहे, धपाट्याबरोबर मिळतील का आईच्या हातचे पोहे. रिझल्टवरच्या सहीसह बाबांचा प्रश्न काय हे. सहलीच्या आदल्या दिवशी उडालेली झोप, सहलीच्या आदल्या दिवशी उडालेली झोप, आजीबरोबर लावलेलं ते पहिलं वैलं रोप. ती ₹1.5 भाड्याची सायकल, तो ब्रेकडान्स व मूनवॉक करणारा मायकल. खांद्यावर दिसेल का कधी आदिदासची बॅग आणि नव्या मानेला रुतेल का नव्या शर्टाचा टॅग. आवडती छत्री हरवेल का परत, मोडतील का बेत आल्यावर ठरत. शाळेतील मैत्रीण मारेल का परत हाक, शाळेतील मैत्रीण मारेल का परत हाक. मिळेल का कधी खिडकीजवळचा बाक. ऐन सुट्टीत हरवेल का पत्त्यांचा कॅट, ऐन सुट्टीत हरवेल का पत्त्यांचा कॅट. आऊट नव्हतो कारण चांगली नव्हती बॅट. होईल का टीव्ही ब्लॅक अँड व्हाईटचा कलर, पाहिल्यावर ती एकदम चोरेल का नजर. आईस्क्रीमची आईस्क्रीम टिंग ऐकून पळतील का पोरं, शेंगदाणेवाल्याकडे मिळतील का बोरं. जसंच्या तसं राहील का सारं, हाक नुसती ऐकून थांबल का वारं. जसंच्या तसं राहील का सारं, हाक नुसती ऐकून थांबल का वारं. आता या कवितेनंतर एकदम नॉस्टॅल्जिक आणि भूतकाळात जायला होतं, तर त्याच्यावर लिहिलेला हे हा माझा रिप्लाय किंवा हे माझं उत्तर आहे. पण जसंच्या तसं काही राहत नाही.
पण जसंच्या तसं काही काही राहत नाही आणि थांबवायला गेलो वारं तर वादळ आल्याशिवाय राहत नाही. पण जसंच्या तसं काही काही राहत नाही आणि थांबवायला गेलो वारं तर वादळ आल्याशिवाय राहत नाही. धपाट्या मारण्यासाठी का होईना पण वाटतं की आई जवळ हवी होती. धपाटा मारण्यासाठी का होईना पण वाटतं की आई जवळ हवी होती आणि दरवाजातल्या मोटारीपेक्षा वाटतं की जुनी सायकलच बरी होती. आदिदास असो वा रामदास असो, आजीच्या हातच्या लोणच्या पुढं सारं काही दास आहे. आदिदास असो वा रामदास असो, आजीच्या हातच्या लोणच्या पुढं सारं काही दास आहे. त्याचीच आठवण येऊन आज मन मात्र उदास आहे. आठवणींच्या या सावल्यांकडं मी आजकाल पाहत नाही, कारण थांबवायला गेलो वारं तर वादळ आल्याशिवाय राहत नाही. पूर्वी छत्री हरवली होती. पूर्वी छत्री हरवली होती, आता छत्रही हरवलं आहे. पूर्वी छत्री हरवली होती, आता छत्रही हरवलं आहे. प्रेयसीला लिहिलेलं पहिलं वहिलं पत्रही हरवलं आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाप्रमाणे तिची छबी नवी होती. पावसाच्या प्रत्येक थेंबाप्रमाणे तिची छबी नवी होती. नजर चुकवण्यासाठी का होईना पण वाटतं की ती जवळ हवी होती. एरवी मुसळधार पावसात चिंब भिजणारा मी, एरवी मुसळधार पावसात चिंब भिजणारा मी, आजकाल पावसाच्या वाटेलाही जात नाही, कारण थांबवायला गेलो वारं तर वादळ आल्याशिवाय राहत नाही. काळ बदलला, वेळ बदलली. काळ बदलला, वेळ बदलली, देश बदलला, वेश बदलला, नाती बदलली, माती बदलली, तरीसुद्धा मन काही प्रवाहाबरोबर वाहत नाही, कारण खरंच थांबवायला गेलो वारं तर वादळ आल्याशिवाय राहत नाही, वादळ आल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद मंडळी. कविता कशी वाटली हे अभिप्राय देऊन जरूर कळवा. आणि हो, ही कविता जर तुम्ही अजून आपल्या आप्तस्वकीयांबरोबर आणि मित्रमैत्रिणींबद्दल बरोबर शेअर केली नसेल तर ती देखील करा. आता भेटूया पुढल्या पर्वात. तोवर धन्यवाद आणि काळजी घ्या. नमस्कार.